नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना इप्टाने जाहीर पाठिंबा दर्शवलाय। 26 जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना आदर्श बहुजन शिक्षक संघ अर्थात इप्टाने जाहीर पाठिंबा दिलाय। संघटनेचा पाठिंबा मिळण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी संघटनेस लेखी पत्र देऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा केली। शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने हजारो शिक्षक पदे रिक्त आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। विनाअनुदानित तत्वामुळे शिक्षकांना योग्य मोबदला मिळत नाहीये। त्यामुळे शिक्षकी पेशाचं अवमूल्यन होत आहे। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करून चातुर्वर्ण्य व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं षडयंत्र रचलं जातंय। ही गंभीर बाब आहे। नवीन शैक्षणिक धोरणात अनेक बदल करून सर्वसामान्यांना न परवडणारे महागडे शिक्षण दिले जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बहुजन समाज शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकला जातोय। वास्तविक पाहता शिक्षण हा मूलभूत हक्क असताना सर्वसामान्यांना शिक्षण नाकारलं जात आहे। शिक्षणाचे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण करून सरकारी शाळा भांडवलदाराच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे। आमदार खासदार यांना पेन्शन योजना लागू आहे, मात्र देशाला घडवणाऱ्या शिक्षकांना पेन्शन नाकारली जाते। या निवडणुकीत काही उमेदवार शिक्षकांना विविध प्रलोभने दाखवून शिक्षण क्षेत्रात वाईट पायंडा पाडला जातोय। या निवडणुकीतील एका उमेदवाराने तर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जर शिक्षकांचे प्रश्न सोडवले तर शिक्षक त्यांचे कायमचे गुलाम राहतील। अशा प्रकारे शिक्षकांना अपमानित करणारं वक्तव्य केलंय। अशा विचारांचे शिक्षक आमदार खरोखर शिक्षकांचे प्रश्न सोडवतील का? शिक्षण क्षेत्रात अशा विविध समस्या निर्माण झाल्यात। शिक्षण आणि शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यात या सरकारला अपयश आलंय। म्हणून महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे पाटील यांना राज्य कार्यकारिणीच्या सहविचार सभेत सर्वानुमते पाठिंबा देण्याचं ठरवलंय। या प्रसंगी आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टाचे राज्य महासचिव PS निकम, माजी अध्यक्ष ज्ञानदेव खराडे, रयत बँक संचालक दिलीप तुपे, जळगाव जिल्हाध्यक्ष RR धनगर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राम जाधव, जिल्हा सचिव आमोद नलगे, उपाध्यक्ष शंकर तातळे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी PS निकम, राज्य महासचिव आदर्श बहुजन शिक्षक संघ अर्थात इप्टा। आज या ठिकाणी 26 जून रोजी होऊ घातलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत संघटनेच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। हा जाहीर पाठिंबा देत असताना त्यांच्याशी संघटनेची चर्चा झालेली आहे। आज आपण पाहतो की महाराष्ट्र शासनाच्या या आत्ताच्या या सत्ताधारी शासनाने अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीसारखा विषय घालून पुन्हा एकदा चातुर्य वर्ण व्यवस्था आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्या दृष्टीने शिक्षणाचं भगवीकरण करण्याचं डाव या शासनाचा यातून दिसून येतोय। त्याचबरोबर काल जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये वक्तव्य केलं की शासनाने जर शिक्षकांचे प्रश्न सोडले तर सर्व शिक्षक शासनाचे गुलाम होतील। असे जर वक्तव्य करणारे शिक्षक प्रतिनिधी जर विधान परिषदेमध्ये जर आपण पाठवले तर निश्चितपणे हे शिक्षकांना अपमानित करणारे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आज शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार
गरिबांना किंवा सर्वसामान्यांना न परवडणारं शिक्षण दिलं जात आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज हा शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडणार आहे। ही सुद्धा भविष्यामध्ये फार मोठी गंभीर बाब आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक उच्च विद्याभूषित शिक्षक काम करत आहेत। उदाहरणार्थ सेट नेट झालेले प्राथमिक शिक्षक आहेत, यांना सुद्धा आम्ही मागे मागणी केली होती की स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांचं सुद्धा कुठेतरी वर्ग 2 वर्ग 1 साठी समायोजन करण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी जो नवीन आकृतीबंध आणला, त्यातून अनेक शिक्षकेतर कर्मचारी हे सरप्लस होत आहे, तेव्हा त्यांचाही या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हे सत्ताधारी शासन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या विविध योजना आहे या राबवण्यामध्ये अपयश आलेलं आहे, तेव्हा आम्ही पुरोगामी विचाराच्या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या विजयासाठी आमची आदर्श बहुजन शिक्षक संघ अर्थात इप्टा ही प्रयत्न करणार आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। नमस्कार, मी ज्ञानदेव खराडे, आदर्श बहुजन शिक्षक संघ अर्थात इप्टा या राज्यव्यापी संघटनेचा मी उच्च अधिकार समितीचा अध्यक्ष आहे। या संघटनेचा मी संस्थापक सदस्य आहे। आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेची भूमिका विशद करण्यासाठी आपल्यासमोर मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 तारखेला आयोजित केलेली आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना काल झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये संघटनेच्या वतीने एकमताने पाठिंबा देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि 5ही जिल्ह्यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5ही जिल्ह्यामध्ये संघटनेच्या वतीने त्यांचा तन धनाने प्रचार आम्ही करणार आहोत। त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत। यांना पाठिंबा देण्यामागे या संघटनेचं काही तत्व आहे, त्या तत्वाच्या अधीन राहून आम्ही माननीय गुळवे साहेब यांच्याशी श्रीगोंदा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी चर्चा केलेली आहे आणि संघटनेला राज्याचे जे प्रश्न आहेत संघटनेचे ते सोडवण्यासाठी माननीय गुळवे साहेबांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तुमचे संघटनेचे जे कोणतेही प्रश्न असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल, बॅकलॉगचा प्रश्न असेल किंवा इतर शैक्षणिकची जी पॉलिसी असते त्या संदर्भामध्ये संघटनेची भूमिका आहे, त्याला सपोर्ट करण्याचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आज या महाराष्ट्रामध्ये 2012 पासून हजारो पदं शिक्षकाची पदं रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे ते शिक्षकांना मोठा ताण पडत आहे। तरीसुद्धा या सरकारने ही पदं कुठली भरली गेलेली नाही, वारंवार टाळाटाळ केलेली आहे। पोर्टलच्या माध्यमातून अनेक अडचणी निर्माण केले जात आहेत, त्याच्यामुळे हे पदं न भरल्यामुळं शिक्षण हक्क जो कायदा 2009ला आणला आहे या कायद्याचा खऱ्या अर्थाने या सरकारने भंग केलेला आहे। म्हणून आम्ही या विषयाचं पाठपुरावा करण्यासाठी गुळवे पाटलांना आम्ही पाठिंबा देत आहोत। त्याचबरोबर या सरकारने विनामूल्य तत्व जे लागू केलेलं आहे त्याच्यामुळे या शिक्षणाचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण झालं आहे। या जे शैक्षणिक शिक्षण आहे ते भांडवलदाराच्या घशात घालण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे आणि हे शिक्षण कुठेतरी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्यापासून कुठेतरी लांब चाललेलं आहे। आज
सेल्फ फायनान्सची शाळा सुरू केल्यामुळं ते आज सर्वसामान्य कामगाराच्या मुलांना परवडणार नाही आहे. त्याचे फीज त्यांना वारेमाप त्यांना केलेले असल्यामुळं हे शिक्षण गोरगरिबापासून लांब चालले. खरं तर शिक्षण हा आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेला आहे. असं असताना देखील शिक्षणाचं खाजगीकरण करून, कंत्राटीकरण करून आणि भांडवलदाराला शिक्षणाच्या परवानग्या देऊन हे शिक्षण कुठेतरी बहुजनांना एका दुसऱ्या मार्गाने बंद करण्याचा कुटील कारस्थान हे सरकार करीत आहे. तसंच पेन्शन योजना आहे. आमदार खासदारांना पेन्शन योजना आहे. 2 वेळा निवडून येतात, 3 वेळा निवडून येतात, त्यांना पेन्शन आहे. परंतु ज्यांनी आपली हयात त्या क्षेत्रामध्ये घालवली, मग नुसते शिक्षकच नाहीत, इतर पण कर्मचारी असतील, त्यांना जर तुम्ही त्यांच्या खरं तर पेन्शन ही अशी आहे की खरं शेवटची त्याला रिटायरमेंट नंतर त्याला खरी आर्थिक गरज असते आणि अशा वेळेस तुम्ही त्याची पेन्शन बंद करता, तर लोकप्रतिनिधींनी त्यांना वाटायला पाहिजे काहीतरी. आपण तरी त्याग करा ना, मग तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, यांना पेन्शन देऊ नका. तर याच्यासाठी सुद्धा आम्ही तीव्र लढा याच्यापूर्वी दिलेला आहे आणि याच्या नंतर सुद्धा आम्ही देणार आहोत की सर्व शिक्षकांना काही कळायला त्यांचे तुम्ही क्रायटेरिया काही बदला थोडेफार, परंतु त्यांना काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी लागू केलं पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आज आपण आजच्या पेपरला जर पाहिलं की अनेक प्रलोभनं शिक्षकांना दाखवली जात आहे. खरं ही शिक्षकाची निवडणूक आहे का, असं प्रश्न सर्वसामान्य माणसाला जे शिक्षक नाही त्यांना पडलेला आहे. काय चाललंय तर ह्या निवडणुकीमध्ये गेल्या अशी काही उमेदवार आहेत त्यांनी हा खरं पायंडा दिलेला आहे. आज ते निवडणुकीला सामोरे चालले. अपुरे हिरे ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस हेच काही उमेदवार याच्यातले या अशा प्रकारची प्रलोभनं दाखवत आहे आणि आज ते सांगतात की शिक्षकाच्या मतदारसंघात शिक्षकच निवडून आला पाहिजे. या अशी दुहेरी भूमिका घेणारे काही उमेदवार नगर जिल्ह्यामध्ये आहेत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बदनाम न करता त्याचं कसं नावलौकिक वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आम्ही हा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि आम्ही ह्या गुळवे पाटलांचा विजयासाठी तनमन धनाने प्रयत्न करू. धन्यवाद. प्रतिनिधी विनू मिसाळ, न्यूज टुडे 24, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क. प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल, AC डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.